MSc CET ऍडमिशन प्रोसेस बद्दल सर्वात मोठं कन्फ्युजन म्हणजे नेमकं कोणत्या टप्प्यावरती काय होणार असतं. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म, कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3, कॅपराउंड 4, ऍडमिशन कन्फर्मेशन, हे सगळं स्टुडंट्स वेगवेगळं समजून घेतात, पण पूर्ण प्रोसेस एका फ्लो मध्ये समजत नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये मी मागच्या वर्षीचा शेड्यूलचा रेफरन्स घेऊन संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट टू एंड समजावून सांगणार आहे. या वर्षीच्या तारखा बदलू शकतात, पण प्रोसेस आणि इव्हेंट्स जवळपास हेच असतात. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर ऍडमिशन प्रोसेस मध्ये पुढे काय होणार आहे याचं कम्प्लीट पिक्चर तुमच्या डोक्यात क्लिअर होईल. चला सुरुवात करूया. बघा, हे मी तुम्हाला शेड्यूल कुठून सांगणार आहे तर FE 2025 म्हणजेच की मागच्या वर्षीची ही ऍडमिशनची वेबसाईट आहे. CET सेल कडून ही वेबसाईट रिलीज केली जाते. आता बघा, मी जर तुम्हाला इथे दाखवलं ना तर ह्या वर्षीची वेबसाईट अजून रिलीजच झालेली नाही. मी बघा 2026 केलं तरी इथे काहीच येत नाही, त्यामुळे अजून ते रिलीज झाले नाही. लवकरच होईल, शक्यतो अशीच असते FE 2026. मग आपण आता मागच्या वर्षीचं शेड्यूल बघणार आहोत. इथं काय करायचं, इम्पॉर्टंट डेट्स वरती आलं ना, इथं सगळे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले असतात. ते टप्पे आहेत बघा, सिरियल नंबर 1, 2, 3, 4 असे किती आहेत बघा टप्पे खाली. तर 31 टप्पे आहेत. 31 सगळे 31चे 31 टप्पे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि ज्याला हे 31 टप्पे समजतील त्याला सगळे रूल्स पण समजतील, ऍडमिशनचे रूल्स असतात ना ते रूल्स पण समजतील आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस सुद्धा समजून जाईल. आणि व्हिडिओ महत्वाचा का होणार आहे माहिती का, कारण की या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी कळतील की कदाचित तुमच्याकडे ते अवेलेबल नसतील, किंवा अशी एखादी गोष्ट की ज्याच्यासाठी तुम्ही तयार नाहीयेत, तर त्या गोष्टी तुम्हाला कळतील. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी गरजेचा आहे. बरं, सगळ्यात पहिल्यांदा कुठला टप्पा असतो तर तो असतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन and uploading required documents by candidate for admission on website. जी वेबसाईट येईल ना आपल्या ऍडमिशनची, त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. कशाचं? ऍप्लिकेशन फॉर्मचं. आणि काय करायचं आहे, तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड देखील करायचे आहे. तर कोणासाठी? फॉर महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, युनियन टेरिटरी, जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रेट कॅन्डिडेट्स. शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असतात, त्यानंतर ऑल इंडिया सीट्स वाले पण असतात, म्हणजे महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी, आणि बाकीचे पण असतात. म्हणून आपण इथं त्यांनी इन्फॉर्मेशन आहे ना, म्हणून सगळ्यांचं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर मागच्या वर्षीची डेट काय होती बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍडमिशनची सुरूची, तर ती 28/6/2025 म्हणजेच की 28 जूनला त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि लास्ट डेट दिली होती जवळपास 15 दिवसापेक्षा जास्त काळ, 14 जुलै 2025, ते पण रात्री 7 वाजेपर्यंत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमचे मार्क्स, पर्सेंटेज किंवा रँक आता बदलणार नाहीत, पण त्या मार्क्स मधून तुम्हाला शेवटी कोणतं कॉलेज आणि कोणती ब्रांच मिळेल त्यावर तुमचे डिसिजन्स नक्की परिणाम करतात. दरवर्षी अनेक विद्यार्थी चांगले मार्क्स असूनही चुकीची प्रेफरन्स ऑर्डर, अपूर्ण माहिती किंवा अंदाजावर घेतलेल्या निर्णयांमुळे उपलब्ध असलेली संधी गमावतात. म्हणून जर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये गोंधळ नको असेल, चुकीचे निर्णय टाळायचे असतील आणि तुमच्या प्रोफाईलमधून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर मी पर्सनल गायडन्स सुरू केले आहे. उद्देश फक्त एकच, तुमच्या प्रोफाईलसाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम संधी ओळखून ऍडमिशनमध्ये जास्तीत जास्त ऑप्टिमायझेशन करणे. जर तुम्हाला त्यासाठी माझं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, फॉर्म भरा आणि पुढचं आपण बघूयात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पहिला टप्पा काय? ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणे. मी सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने हा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो. आता हा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना याची काही फी असते का, तर ती नसते. का नसते फी? कारण की तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी MSc CET एक्झामिनेशनची फी भरलेली आहे, बरोबर. त्यामुळे इथे फी भरण्याची गरज नाही. पण ज्यांनी एक्झामिनेशन दिलेली नाही त्या ठिकाणी MSc CETची, त्यांना या ठिकाणी फी जी आहे ऑनलाईन ती भरावी लागते. मग तुम्ही म्हणाल एक्झाम दिली नाही मग ऍडमिशन प्रोसेसमध्ये कसं उतरेल, तर इतर पण काही मार्क्स असतात ना, कारण की जेईचे देखील बेसिसवरती CET सेलच्या द्वारे ऍडमिशन होतात. ओके, पहिला टप्पा काय आपला? ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. आपला दुसरा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडने तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि ऍप्लिकेशन कन्फर्म केले जाणार. तुमचा कन्फर्म, व्हेरिफिकेशन आणि कन्फर्म दोन शब्द आहेत. म्हणजे काय? व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत ते बरोबर आहेत का नाही, व्हॅलिड आहेत का नाही, ऑथराइज आहेत का नाही, खोटे तर नाही आहेत ना, हे सगळं चेक केलं जातं आणि व्हेरिफिकेशन केलं जातं, पडताळणी केली जाते. आणि ती केल्यानंतर तुम्हाला त्याचं कन्फर्मेशन दिलं जातं की यू आर एलिजिबल फॉर फर्दर ऍडमिशन्स. जर तुमचं कन्फर्मेशन झालं नसेल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मचं
तर तुम्ही पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. काय दिले बघा, बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट शॉल फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कम्प्युटर कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. तुम्ही कुठेही इंटरनेट असलेल्या कम्प्युटरला किंवा स्मार्टफोनच्या मदतीने तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतात माहिती का, की प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. तर ज्यांनी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला आहे अशा कॅन्डिडेटसाठी काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ते वाचूयात. पहिली गोष्ट, ई स्क्रुटिनी काय विषय आहे किंवा स्क्रुटिनी मुळात काय आहे, हेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं आणि कन्फर्मेशन दिलं जातं, ह्यालाच त्या ठिकाणी स्क्रुटिनी म्हटलेलं आहे. मग त्याचे दोन मोड आहेत, ई स्क्रुटिनी एक असते आणि दुसरी असते ती म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी. म्हणजेच की फिजिकल म्हणजे तुम्हाला कळलं असेल की त्या एखाद्या ठिकाणी कॉलेजमध्ये जाऊन, FC सेंटर म्हणतात त्याला, त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन घ्यायचंय. आणि ई स्क्रुटिनी म्हणजे घरी बसून तुमचं ऑनलाईन त्या ठिकाणी ई स्क्रुटिनी होऊन जाईल. मग जे विद्यार्थी ई स्क्रुटिनी निवडतील त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय नियम आहेत बघा. सर्च कॅन्डिडेट्स असे विद्यार्थी शॉल फिल ऍप्लिकेशन फॉर्म, त्यांनी फॉर्म फिल करायचा आहे, अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करा तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फ्रॉम एनी कम्प्युटर ऑर स्मार्टफोन कनेक्टेड टू द इंटरनेट. ओके. पुढचा पॉईंट म्हणत आहेत की सच कॅन्डिडेट नीड नॉट व्हिजिट टू FC सेंटर. जे फॅसिलिटेशन सेंटर असतं किंवा आपण त्याला व्हेरिफिकेशन सेंटर म्हणू, ते तुमच्या आजूबाजूचं कुठलं तरी कॉलेजच असू शकतं. तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही हे करायचं असतं, पण तुम्हाला गरज नाही व्हेरिफिकेशनला जाण्याची. का, तुम्ही ई स्क्रुटिनी ऑनलाईन मोड निवडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला FC सेंटरला व्हिजिट करण्याची गरज नाही. आणि कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म म्हणजेच की व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनसाठी तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. पुढे काय म्हणतात, ही इज हर ऍप्लिकेशन अँड डॉक्युमेंट शॉल व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय FC थ्रू ई स्क्रुटिनी मोड. म्हणजे अशा विद्यार्थ्यांचं जे व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन आहे ते ऑनलाईन मोडने त्या ठिकाणी FC सेंटर मार्फत ई स्क्रुटिनी मोडने केलं जाईल. ठीक आहे. पुढे म्हणतात की ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनीसाठी ऑनलाईन मोड निवडलेला आहे, ई स्क्रुटिनी होणार आहे, त्यांच्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर त्यांच्या ऍप्लिकेशन डॉक्युमेंटमध्ये काहीतरी एरर येणार नाही, चांगली गोष्ट आहे, म्हणजे काहीच विषय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा आहे काय, एरर येऊ शकतो. बघा काय लिहिलंय, इफ नो एरर फाउंड, आणि इथे लिहिलंय की इफ एरर इज फाउंड. तर बघा, इफ नो एरर इज फाउंड असं असेल तर याचा अर्थ काय, तर स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अलॉंग विथ द रिसिप्टेड एक्नॉलेजमेंट. तर जर काहीच एरर नसेल तर तुमचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन डन होईल, कन्फर्मेशन देखील डन होईल, आणि तिथं स्टेटस दिसेल तुम्हाला की व्हेरीफाईड अँड कन्फर्म, तो आला पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच की इफ नो एरर, काहीच प्रॉब्लेम नाही, पुढे तुम्ही गेलेला आहात. पण इफ एरर इज फाउंड, जर एरर सापडला, काही चूक असेल, तर काय म्हणतात, द डिटेल्स ऑफ एरर शॉल बी इंटिमेटेड टू कॅन्डिडेट बाय रिव्हर्टिंग बॅक हिज हर ऍप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन. काय म्हणताय, जर एरर आला तर तुम्हाला सूचित केलं जाईल, इंटिमेटेड, कुणाला, कॅन्डिडेटला रिव्हर्ट बॅक केलं जाईल. तुमचं जो ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला रिव्हर्ट बॅक केलं जाईल तुमच्या लॉग इन मध्ये, आणि रेक्टिफिकेशनसाठी म्हणजेच की दुरुस्तीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन मध्ये संधी दिली जाईल. मग जे काही करेक्शन करण्याची गरज आहे ते तुम्ही त्या ठिकाणी एडिट करायचं आणि पुन्हा सबमिट करायचं. बघा खाली तेच लिहिलंय, कॅन्डिडेट शॉल एडिट द रिव्हर्टेड ऍप्लिकेशन फॉर्म. जो तुम्हाला दुरुस्तीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म परत दिलेला आहे तो लॉग इन करून, एडिट करून रिसबमिट करायचा. बघा इथे लिहिले रिसबमिट. ओके. फॉर ई स्क्रुटिनी थ्रू हिज हर लॉग इन. त्यानंतर काय म्हणत आहेत, तर प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. ज्या कॅन्डिडेट्सनी त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी काय नियम आहे, सर्च कॅन्डिडेट असे विद्यार्थी शॉल व्हिजिट टू फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिम ऑर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. त्यांनी जे फॅसिलिटेशन सेंटर निवडलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना ऑफलाईन त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट करावे लागेल. अलॉंग विथ कशासोबत, तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, आणि तुमचं जे अलॉटेड टाइम स्लॉट तुम्ही सिलेक्ट केलेला असेल किंवा तुम्हाला जो दिला गेलेला असेल फॉर ऑनलाईन फिलिंग अँड स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी तुम्हाला जो अलॉटेड टाइम आहे, जे सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन जे करायच्या गोष्टी आहेत त्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन वगैरे सगळं त्या ठिकाणी जायचं आहे. मग ते तुमचं ऑनलाईन फॉर्म फिलिंग करतील, स्कॅनिंग करतील, अपलोड करतील, व्हेरिफिकेशन करतील आणि कन्फर्मेशनचं त्या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट देते. बेसिक गोष्ट आहे, जे ई स्क्रुटिनी करतील त्यांना घरी बसून करायचं आहे, जे फिजिकल मोड सिलेक्ट करतील त्यांना फिजिकली त्या कॉलेजला जाऊन, फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. After verification and confirmation of application form, FC shall issue the receipt cum acknowledgement. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट
मी काय बोललो, ज्याच्याकडं रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणजेच की पावती म्हणा थोडक्यात किंवा रिसिप्ट म्हणा, की त्या रिसिप्टवर लिहिलेलं असेल की व्हेरीफाईड अँड कन्फर्म. इथं 2 गोष्टी आहेत बघा, व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. काय व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन, की व्हेरिफिकेशन झाले आणि कन्फर्म झालेलं आहे आणि लॉग इन मध्ये स्टेटस दिसतोय की व्हेरीफाईड कन्फर्म. रिसिप्ट मध्ये पण त्या ठिकाणी दिसत आहे की व्हेरीफाईड अँड कन्फर्म. मगच तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकता, त्याच्याशिवाय जाऊ शकत नाही. तर मागच्या वर्षीची डेट काय होती, तर 15 जुलैपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनची डेट आहे ती दिलेली होती. ओके, आपला पहिला टप्पा समजला, ऑनलाईन फॉर्म फिल करायचा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन करायचं आहे आणि त्यानंतर आता मग तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये जाता. ते काय आहेत आपण बघूया एक एक करून. आता आहे ऍप्लिकेशन रजिस्टर आफ्टर 14 जुलै 2025 शॉल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट्स. आता हे मागच्या वर्षीचं आहे, रेफरन्स साठी आपण फक्त बघूयात. एक गोष्ट लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये हे मागच्या वर्षीचं पूर्णपणे शेड्यूल आहे, पण फक्त डेट चेंज होतात या वर्षी. बाकी सगळे जे कन्सेप्ट आहेत, इव्हेंट आहे, शेड्यूल आहे, ते तसंच राहतं. मग आता व्हिडिओ बनवण्याचं कारण हा रेफरन्स घेऊन, कारण की जर वेळेत गोष्टी कळल्या तर तुम्ही बरेच तयारीत राहाल, म्हणून हा रेफरन्स बनवतोय. पण तुम्ही लक्षात ठेवा, ह्या डेट्स कन्सिडर करू नका. ऑलरेडी ते 2025 लिहिलेलं आहे, मागच्या वर्षीचं शेड्यूल आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी, इन्फॉर्मेशन देण्यासाठी मागच्या वर्षीचं शेड्यूल रेफरन्ससाठी घेत आहे. आता महत्वाची गोष्ट की नॉन कॅप सीट्स म्हणजे काय, की जे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये येत नाहीत. म्हणजेच की डीटी सीईटी सेलची जी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ज्या सीट्स येत नाहीत, मग त्या कोणत्या असतात, तर त्या ठिकाणी त्या असतात की इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, स्पॉट राऊंडच्या अगेन्स्ट कॅपच्या सीट असतात. त्याची जी ऍडमिशन आहे त्याच्यासाठी तुम्ही फक्त एलिजिबल आहात, त्या झाल्या नॉन कॅप सीट्स. आणि जे कॅपच्या सीट्स आहेत की जे ऑप्शन फॉर्म भरणे, मग तुम्हाला कॉलेज अलर्ट होणार, ऑप्शन फॉर्म भरणे, ह्याच्यामध्ये ह्या कॅप सीट्स मध्ये तुम्ही कन्सिडर होणार नाही. त्यामुळं महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी जी ऍप्लिकेशनची दिनांक तुम्हाला लास्ट दिलेली आहे त्याच्या आधीच भरायचं आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन देखील लास्ट डेटच्या आधी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही केलं तर तुम्ही पुढे इलिजिबल नसता. कॅपच्या सीटसाठी इलिजिबल असतात, ते कशासाठी, तर नॉन कॅप सीटसाठी. लक्षात ठेवा. आणि नॉन कॅप सीट्स थोड्याच असतात, जास्त नसतात. आता तिसऱ्या टप्प्यावरती पोहोचलेला आहोत, तो आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची काढली जाते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते ते सांगतो. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या वेबसाईटवरतीच, म्हणजेच की मागच्या वर्षीची वेबसाईट ऍक्च्युअली. इथे बघा दिसत आहे सेक्शन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की तात्पुरती गुणवत्ता यादी. असं तात्पुरती याला का म्हटलं गेलंय ते मी तुम्हाला सांगतो. कारण की ही तात्पुरती यादी आहे. कशी ते सांगतो. आता इथे भरपूर प्रमाणात डिफरंट आहेत. तर फॉर पीसीएम ग्रुप एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, त्याचप्रमाणे पीसीएम और पीसीबी ग्रुप ओनली फॉर शेड्यूल 4 ह्याची पण त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. काय फरक आहे, काही कॉलेजेसमध्ये असे कोर्सेस आहेत की जे बायो थ्रू देखील त्या ठिकाणी ऍडमिशन होतं, सो म्हणून त्यांची एक वेगळी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी काढली जाते. आणि त्यात पण महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट, त्यानंतर ऑल इंडिया मेरिट लिस्ट आणि जम्मू काश्मीर मेरिट लिस्ट अशी देखील त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. आपण बघूया महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट. ती ओपन होईल. इथे खूप मोठी असते ही पीडीएफ. बघा ओपन व्हायला देखील वेळ लागतोय. हजारो पानांची असते, समथिंग 6-7 हजार पानांची पीडीएफ ओपन होते. झाली ओपन 7511 पेजेसची. तर ही असते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर इथे बघा काय काय असतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा मेरिट नंबर असतो. आता हा जो विद्यार्थी आहे हा महाराष्ट्रामध्ये पहिला आला, म्हणजे पहिला रँक आला त्याचा, हा त्याचा ऍप्लिकेशन आयडी. आता इथे नावं डायरेक्ट लिहिलेली आहेत, कॅटेगरी लिहिलेली आहे, सगळी माहिती आहे. पण ही काही प्रायव्हेट माहिती नाहीये, ऑलरेडी पब्लिकली अवेलेबल आहे. तुमची देखील अशीच ही लिस्ट बनेल ना, त्याच्यात तुमचं देखील नाव कुठं ना कुठे असेल. ओके, तर कॅन्डिडेट फुल नेम असतं, कॅटेगरी असते. हे काय सांगतोय, ही चेक करायची असते तुम्हाला. ह्या पूर्ण लिस्टमध्ये तुमचं नाव शोधायचं आणि तुमचे मार्क सगळे डिटेल चेक करायचे असतात. तर कॅटेगरी त्या ठिकाणी दिलेली असते, जेंडर दिलेलं असतं, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस, टीएफडब्ल्यूएस, ऑर्फन, एस ऑर नो लिहिलेलं असतं. मायनॉरिटी टाईप असतो, लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा रिलिजियस मायनॉरिटी. त्यानंतर मेरिट एक्झाम तुम्हाला चेक करायचं असतं, म्हणून सांगतोय तुम्हाला चेक करायचं. तर हा विद्यार्थी त्याचे चेक करेल हे सगळे डिटेल्स बरोबर आहेत का. त्यानंतर पर्सेंटाईल मार्क असतात तुमचे. आता याला 100 पर्सेंटाईल आहेत एमएसटी सीईटी मध्ये. एमएसटी सीईटीचे मॅथचे पर्सेंटाईल, एमएसटी सीईटीचे फिजिक्सचे पर्सेंटाईल, एमएसटी सीईटीचे केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल. त्यानंतर 12वीचे पीसीएमचे पर्सेंटेज, 12वीचे मॅथचे पर्सेंटेज, फिजिक्सचे पर्सेंटेज, 12वीचे किंवा डिप्लोमाचे पर्सेंटेज टोटल.
त्यानंतर 10वीचे पर्सेंटेज टोटल, याचे 10वीचे मॅथ्सचे, 10वीचे सायन्सचे, 10वीचे इंग्लिशचे. आता हे एवढं का चेक करायला लागतं ते सांगतो बघा. आता हा जो पहिला विद्यार्थी आहे ना, ह्याला 100% आहे, ह्याला देखील 100 आहेत आणि याला देखील 100. असं खालीपर्यंत भरपूर जणांना MSTCT मध्ये 100% पडलेले आहेत. मग रँक 1 द्यायचा कोणाला? मग ते काय करतात, MSTCTचे PCMचे मॅथ्सचे त्या ठिकाणी पर्सेंटाईल बघतात, तर ते देखील त्यांचे मॅच होत आहेत. मग ते काय करतात की फिजिक्सचे बघतात, मग ते देखील मॅच होत आहेत. मग ते त्या ठिकाणी केमिस्ट्रीचे बघतात, ते देखील मॅच होते. मग ते त्यांचे HSCचे पर्सेंटेज बघतात आणि असं जाऊन कुठेतरी त्यांना मग त्या ठिकाणी रँक भेटतो. मग कदाचित हे खूप 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 पुढे पुढे मॅच होऊ शकतं. त्यामुळे ते अगदी पार 10वी पर्यंतचा त्या ठिकाणी मार्क घेऊन चेक करतात की, आणि मग त्याची रँकिंग ठरते. मग यासाठीच हे चेक करणं इम्पॉर्टंट आहे. आता जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल ना, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं की मला माझे पर्सेंटेज बरोबर आहेत का, माझे MSTCTचे बरोबर आहेत का, MSTCT फिजिक्स केमिस्ट्रीचे बरोबर आहेत का, 12वीचे बरोबर आहेत का, 10वीचे बरोबर आहेत का, ते बघायचं. काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का, समजा हा विद्यार्थी आहे आणि ह्यानं समजा चेक केलं नाही याने की काय चूक आहे काय बरोबर आहे, आणि त्याला नंतर समजलं की याच्यात चूक होती. मग काय होऊ शकतं की एखादं कॉलेज आहे त्या ठिकाणी जर तुमचा एका रँकने कमी पडत असेल तर त्यावेळेस तुमचं नुकसान होऊ शकतं आणि आक्षेप पण कोणी घेऊ शकतं ना की आमचं चुकीचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी अन्याय झालाय वगैरे. म्हणून CET सेल सुद्धा सेफ साईड या ठिकाणी देतं आणि बाय डिफॉल्ट दिलंच पाहिजे. मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस सगळ्या डिटेल्स योग्य प्रमाणे चेक करून घ्यायचे आहेत. त्याला तात्पुरती का म्हणतात, समजा याच्यात काहीतरी कोणाला तरी मिस्टेक सापडली तर तो काय करतो, तक्रार रेज करतो, ग्रीव्हन्स रेज करतो आणि ग्रीव्हन्स रेज करून त्या ठिकाणी तिथे ते सॉल्व्ह केलं जातं आणि पुन्हा त्याला वेगळा रँक भेटतो. ठीक आहे, हे झालं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता आपण आपल्या परत स्केड्यूल वरती जाऊयात. बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला समजलेलं आहे. तर मागच्या वर्षी ते 19 जुलैला त्या ठिकाणी रिलीज झाली होती. आता सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट्स, चौथा टप्पा आहे आपला. का चौथा टप्पा आहे, कारण की आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जे काही कुणाला वाटत असेल की चुकलेलं आहे, ग्रीव्हन्स आहे, तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रीव्हन्स रेज करू शकतात. तर त्यांच्यासाठी काय नियम आहेत किंवा माहिती आहे, कॅन्डिडेट शॉल रेज द ग्रीव्हन्स अबाउट द करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा displayed in a provisional merit list through his her login. काय करायचंय, कॅन्डिडेटला त्या ठिकाणी लॉग इन करून करेक्शन विषयी ग्रीव्हन्स तक्रार रेज करायचा आहे. पुढे म्हणत आहेत, द ऍप्लिकेशन ऑफ सच कॅन्डिडेट शॉल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट हिज हर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन. मग काय केलं जाईल, तर विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये त्याला दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी जे एडिटचा ऑप्शन आहे तो इलिजिबल करून दिला जाईल. मग काय करायचं आहे, तर कॅन्डिडेट शॉल अपलोड द रिक्विजिट डॉक्युमेंट्स टू सबस्टेंटेट दी क्लेम फॉर एनी करेक्शन और कन्सेशन. जे काय तुमचं क्लेम आहे, करेक्शन आहे, त्याच्यासाठी तुम्ही पुरावा देखील जोडायचा आहे. काय लिहिलंय, रिक्विजिट डॉक्युमेंट्स म्हणजे आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत ते देखील पुरावा म्हणून जोडावे लागतील. द स्टेटस ऑफ द एक्सेप्टन्स और रिजेक्शन ऑफ ग्रीव्हन्स रेज बाय कॅन्डिडेट शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अलॉंग विथ द लेटेस्ट रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. जे तुमचं ग्रीव्हन्स आहे तो एक्सेप्ट झाला की रिजेक्ट झाला याचा स्टेटस त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन मध्ये दिसेल आणि नवीन जे लेटेस्ट एक्नॉलेजमेंट आहे ते देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल. दोज कॅन्डिडेट्स हु सिलेक्टेड फिजिकल स्क्रुटिनी मोड शॉल विजिट द FC रिझॉल्विंग द ग्रीव्हन्स. आता एखादा विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काहीतरी चूक सापडली आणि त्याला त्या ठिकाणी तक्रार करायची आहे, ग्रीव्हन्स रेज करायचा आहे, तर त्याला त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी जावी लागेल, जर त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे बेसिकली काय, तुमच्या प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये किंवा तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये काही चूक असेल तर ती तुम्हाला दुरुस्त करण्याची त्या ठिकाणी संधी दिली जाते. ती जवळपास 20 ते 22 होती बघा मागच्या वर्षी जुलै, म्हणजे 20, 21, 22 2-3 दिवस दिले जातात. तेवढ्यात हे सगळं करून घ्यायचं आणि करून झाल्यानंतर मग ते काय करतात की ती डेट संपते ग्रीव्हन्सची आणि मग डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 5वा टप्पा ऑफ महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट वेबसाईट. तर ही 24 जुलैला झाली होती की फायनल मेरिट लिस्ट निघते आणि ती फायनलच असते. त्यात चूक असो नसो, शक्यतो चूक सगळ्या सॉल्व्ह करून टाकतात ते आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी हा फायनल मेरिट लिस्ट शेवटपर्यंत राहतो. आता मी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट कशी दिसते ते देखील दाखवतो. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा वेबसाईटवरती जायला लागेल. बघा, इथं फायनल मेरिट लिस्ट, इथं काय होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि होती इथं फायनल मेरिट लिस्ट. तर आपण क्लिक करूया महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट वरती, ओपन होईल. ती देखील खूप मोठी असते, ओपन व्हायला वेळ लागते. बघा, इथं फायनल मेरिट लिस्ट ओपन झालेली आहे, तर ही देखील तशीच असते. आता आपण चेक करूयात की 7,511 पानं होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला आणि ते 7,576 आहे, म्हणजे थोडा
फरक पडतोच दरवेळेस काही ना काही, आणि रँक मध्ये देखील पडतो. समजा तुमचा यावर्षी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये रँक आला असेल समजा की 4500, तर कदाचित 100-200 तो मागे किंवा पुढे त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, तर ही झाली फायनल मेरिट लिस्ट. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट हे झालं आपलं. फायनल मेरिट लिस्ट नंतर काय होतं की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती त्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत हे खूप डिटेलमध्ये दिलेलं असं. आपण बघूयात, चला मी तुम्हाला दाखवतो. इथे आलं ना, इथे सीट मॅट्रिक्स आपल्याला सर्च करावं लागेल. आपण सर्च करूयात, भेटेल आपल्याला सीट मॅट्रिक्स. हा आहे बघा, इथेच आहे. तर सीट मॅट्रिक्स साठी 2024-25 साठीचं आहे. आपण तेच बघूयात. एक काम करूयात, आपण 2025 मागच्या वर्षीच बघूयात. इथे आहे बघा, सीट इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. क्लिक करा, त्याच्यावरती ओपन होईल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आता हे पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. कॅप सीट्स यांच्या 60 आहेत, म्हणजेच की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या सीट्स 60 आहेत. आता हा चॉईस कोड आहे कशाचा, तर सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्सचा. सँक्शन इनटेक त्यांचा 60चा आहे. महाराष्ट्र स्टेट त्यांच्या सीट्स 60 आहेत. आता मायनॉरिटी सीट्स, ऑल इंडिया सीट्स 0 आहेत त्यांच्या. इन्स्टिट्यूट लेवल सीट्स देखील 0 आहे. ऑर्फनची 1 सीट आहे या ठिकाणी. आता हे कसं डिटेल दिलेलं असतं बघा. कॅटेगरी असते ओपन, SC, ST, VJDT, NTB, NTC, NTD, OBC, SC, BC आणि टोटल. आणि आता त्याच्यात जनरल आणि लेडीज असं पण असतं की ओपन आहे ना, तर ओपन मध्ये 2 विभागणी. एक तर जनरल मध्ये सगळे येतात लेडीज अँड जेंट्स, आणि L मध्ये लेडीज रिझर्वेशन, फक्त लेडीज. तर बघायला गेलं तर हे समजून कसं घेणार तुम्ही बघा. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये 60 सीट्सचा इंटेक आहे. त्यामधील सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्ससाठी ओपन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 15 सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये 7 सीट्स आहेत. सेम समजा एखादा पुढचं इथलं समजायला गेलं तर समजा OBC, OBC साठी जनरलसाठी 6 सीट्स आहेत, लेडीजसाठी 3 सीट आहेत. आणि या टोटल मिळून जनरल प्लस लेडीज मिळून 55 आहेत. आणि काही इतर सीट्स असतात जसे की PWD. तर या PWDच्या पण सीट्स आहेत ओपन मध्ये, OBC मध्ये अशा 2 सीट्स आहेत इथे. PWDची कॉमन रिझर्व सीट्स 1 आहे, डिफेन्सची 1 आहे आणि OBC मध्ये 1 आहे, ओपन मध्ये 1 आहे. अशी डिफेन्सची 2 सीट्स आहेत आणि EWSच्या 6 सीट्स आहेत. ट्युशन फी वेव्हर स्कीमची TFWSची त्या ठिकाणी 3 सीट्स आहेत. TFWSचा जो कोड असतो तो वेगळा असतो, शेवटी T असतं. असं प्रत्येक कॉलेजचं त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स असतं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुमचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते त्या ठिकाणी रिलीज केलं जातं. तर मागच्या वर्षी ते 25 जुलैला झालं होतं. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. म्हणजेच की सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय की कॉलेजची लिस्ट तुम्हाला 300च्या आसपास त्या ठिकाणी कॉलेज टाकण्याची संधी दिली जाते आणि ते तुम्ही तुमच्या पसंतीक्रमाने टाकायचं असतं की पहिलं कॉलेज मी ABC टाकतोय, दुसरं हे टाकतोय, तिसरं ते टाकतोय, चौथं एखादं टाकतोय. असं करत करत तुम्ही 300 पर्यंत टाकू शकता. मग कम्प्युटर काय करतो, तुम्हाला पहिलं कॉलेज तुम्ही जी लिस्ट टाकली त्याच्यामध्ये पहिलं कॉलेज किंवा पहिली सीट म्हणूया आपण, तर पहिली सीट भेटते का, भेटत असली तर देते, नसेल भेटत तर दुसरं बघायला जाते. तर दुसरं जे टाकले सीट टाईप चॉईस कोड तो लागतोय का, भेटतोय का, नाही भेटतोय, मग परत तिसरी, चौथी, 5वी असं लागपर्यंत तुम्ही जेवढी लिस्ट भरली आहे तेवढी पर्यंत त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत जात जिथं त्याला भेटेल की ह्यानी हा चॉईस कोड टाकलेला आहे, या चॉईस कोडला याला सीट भेटतीये आणि याचा रँक पण बसतोय, तर ह्याला सीट देऊन टाका. असं कम्प्युटराइज पद्धतीने प्रोग्रामिंग थ्रू त्या ठिकाणी कम्प्युटराइज पद्धतीने सीट अलॉट होते. म्हणून हे जो मुद्दा आहे ना 7वा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म, हा एकदम इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन फॉर्म भरणं नीट गरजेचं आहे. मी पर्सनल गायडन्स जे विद्यार्थी करतो त्यांना स्वतः मी हे ऑप्शन फॉर्म बनवून देतो. आता इथे काय म्हटलेलं आहे की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन काय म्हटलेलं आहे, हा ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट करत असताना तुम्हाला OTP येतो आणि OTP आल्यानंतर तो ऑप्शन फॉर्म तुमचा कन्फर्म होतो. का बघा, ह्याची सिक्युरिटी इतकी आहे की OTPने हा फॉर्म
ऑप्शन फॉर्म कन्फर्म होतो, इतकं याचं महत्व आहे. त्यानंतर 8वा टप्पा आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1. आता 2-3 दिवस दिले जातात, जसं की मागच्या वर्षी बघा 26 जुलै ते 28 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी वेळ दिला होता. 26, 27, 28 3 दिवस. आणि त्यानंतर काय होतं की 31 जुलैला मागच्या वर्षी पहिल्या राऊंडचं जे तुमचे अलॉटमेंट आहे की काय भेटलं तुम्हाला, कुठली सीट भेटली, कुठलं कॉलेज भेटलं, काय वाटप झालं तुम्हाला, ते त्या ठिकाणी दिलं जातं. त्यालाच म्हणतो आपण अलॉटमेंट, प्रोव्हिजनल अलॉटमेंट. प्रोव्हिजनल का म्हणतात, कारण की अजून पुढचे पण राऊंड आहेत ना, म्हणून प्रोव्हिजनल म्हणतात. तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागते. तर पहिल्या राऊंडला तुम्हाला समजतं की कुठलं कॉलेज लागलं. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर नाही मिळालं ना तर तुमचं पुढच्या राऊंडला तुम्हाला स्ट्रगल करावं लागू शकतं. जर तुम्हाला चांगले स्कोअर, चांगला पर्सेंटाइल रँक असेल तर जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला जर चांगला स्कोअर नसेल तर आणि तुम्हाला पहिल्या राऊंडला काहीच नाही लागलं, सीट तुमची अशीच वाया गेली, तुम्हाला काहीच नाही भेटलं, तर पुढच्या राऊंडला स्ट्रगल यासाठी येऊ शकतो कारण की बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्म करतात, बरेच बेटरमेंटला जातात आणि सीट सगळ्या फुल होतात, थोड्याशाच त्या ठिकाणी उरतात. लाईव्ह वॅकन्सी हा एक प्रकार असतो, तुम्ही सांगेन पुढे काय असतो, पण तरी देखील स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे, पहिल्या राऊंडला तुम्हाला सीट अलॉट झालीच पाहिजे. आता पुढचा 9वा टप्पा असतो ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1. म्हणजेच काय, द कॅन्डिडेट शॉल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम और हर in the cap round 1 by accepting the declaration through his her login and certify that his her claim related with qualifying marks, category, gender, reservation, specific reservation, etc. made by candidate in the application form are correct and relevant documents uploaded to substantiate his or her claims are authenticate and correct. Simple काय माहिती त्याचा अर्थ, तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं. डिक्लेरेशन म्हणजे काय, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. आधी कसं होतं की ARC सेंटर असायचं, प्रत्येक जिल्ह्यात एक असायचं, जसं की पुण्यामध्ये COEP होतं आणि GPP पण होतं काइंड ऑफ. तर तशा ARCला जाऊन तुम्हाला फिजिकली सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागायचं. पण काही वर्ष झाले हे सेल्फ व्हेरिफिकेशन ते ऑनलाईन करून घेतात. तुम्ही स्वतःच ते डिक्लेरेशन द्यायचं, टिक करायचं. हे एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, इथे बरेच विद्यार्थी चूक करतात आणि सेल्फ व्हेरिफिकेशन करून ते सबमिट करायचं. मी सांगेन तुम्हाला ज्यावेळेस ही स्टेप येईल ना तेव्हा सांगेन तुम्हाला, सबस्क्राईब करून ठेवा. इफ कॅन्डिडेट फाउंड अ क्लेम मेड बाय हिम इज नॉट करेक्ट and he or she wants to correct the error as per the clauses आहेत काही, as per that clauses in the information brochure, the candidate shall report the grievance through his or her login by online mode only. समजा तुम्ही हे सेल्फ व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला काहीतरी चूक सापडली, तर एरर सापडली, तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीव्हन्स रेज करायचा आहे आणि तो ग्रीव्हन्स रेज करण्यासाठी तुम्हाला एडिटचा पण ऑप्शन त्या ठिकाणी दिला जाईल. सो कॅन्डिडेट हु हॅव अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड 1, म्हणजेच की ज्यांचा ऑटो फ्रीज झालेला आहे, शॉल पे द सीट एक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड थ्रू देअर लॉग इन अँड सच कॅन्डिडेट शॉल नॉट बी एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड. काय म्हणतात ते की पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला पहिल्याच तुमच्या लिस्ट, तुम्ही जे टाकले ना ऑप्शन फॉर्मची लिस्ट, कॉलेजची लिस्ट, त्याच्यामधलं तुम्ही जे पहिलं कॉलेज टाकलेलं आहे तेच तुम्हाला एक्झॅक्टली लागलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागेल. तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल पण नसता. त्यामुळे तुमच्या कॉलेज लिस्ट किंवा ऑप्शन फॉर्म मध्ये पहिलं कॉलेज असं टाकायचं राऊंड 1 मध्ये. हा पुढच्या राऊंड 2 आणि 3 ला वेगळेच नियम आहेत, ते सांगेन पुढे. तर पहिल्या राऊंड मध्ये पहिलं कॉलेज जर लागलं तुमच्या ऑप्शन फॉर्म मधून, कॉलेज लिस्ट मधून, तर ते ऑटो फ्रीज होतं आणि तुम्हाला ते घ्यावंच लागतं, पर्याय उरत नाही. त्यामुळे पहिलं कॉलेज कसं टाकणार की जे लागलं तर तुम्ही ते 100% घ्याल. तिथे एक सीट एक्सेप्टन्स फीज असते, ती तुम्हाला पे करायला लागते. साधारण ती 1000 रुपयेच्या दरम्यान असते, 1000 रुपयाची असते. ती भरून तुम्हाला काय करायचं आहे की सीट एक्सेप्ट करायची आहे आणि तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल नसणार. पुढे कॅन्डिडेट हु हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज्ड देअर अलॉटमेंट इन राऊंड 1 थ्रू देअर लॉग इन मस्ट एक्सेप्ट द सीट. ओके, ज्यांना पहिला सोडून इतर कुठला प्रेफरन्स लागला असेल त्यांनी लॉग इन करून त्यांची सीट ऍक्सेप्ट करायची आहे जर ते सेल्फ फ्रीज त्यांनी केलेलं असेल. पहिला ऑप्शन आपला काय समजलं आपण, ऑटो फ्रीज, म्हणजेच काय पहिला प्रेफरन्सचं कॉलेज लागलं आणि ते तुम्हाला घ्यावंच लागलं. दुसरं असतं की सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज त्यांनी स्वतः करू शकतात. सेल्फ म्हणजे स्वतः, फ्रीज म्हणजे गोठवणे. तर तुम्हाला समजा पहिले सोडून दुसरं कुठलंही कॉलेज लागले असेल आणि तुम्ही ते सेल्फ फ्रीज केलं, ऑप्शन सेल्फ फ्रीज निवडला, तर तुम्हाला त्याची सीट एक्सेप्ट करावीच लागेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी सीट एक्सेप्टन्स फी देखील पे करावी लागेल ऑनलाईन मोडली आणि तुम्ही पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही. इथे त्यांनी लिहिले की कॅन्डिडेट मस्ट एक्सरसाइज दिस ऑप्शन व्हेरी केअरफुली, म्हणजेच की उमेदवाराने हा पर्याय काळजीपूर्वक वापरावा. कारण की एकदा सेल्फ फ्रीज केलं ना तुम्ही, किंवा चुकून केलं किंवा मनाने केलं,
जे काय असेल ते, बघ तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ नाही शकत. ॲटो फ्रीज झालं तरी तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्ही स्वतःहून सेल्फ फ्रीज केलं तरी देखील तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ नाही शकत. आता कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट टू बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राउंड्स मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन राउंड 1 by accepting that seat by choosing not freeze option for betterment and shall pay the seat acceptance fee through their login by online mode. आता तिसरा आपण ऑप्शन शिकतोय. पहिला शिकलो आपण ऑटो फ्रीज, दुसरा शिकलो आपण सेल्फ फ्रीज, तिसरा शिकतोय बेटरमेंट. ह्यालाच आपण असं म्हणू शकतो की नॉट फ्रीज ऑप्शन म्हणू शकतो. नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट म्हणजे काय की मला समजा एखादं कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये किंवा कुठल्याही राऊंडमध्ये आणि मला आता ट्राय करायचं की पुढच्या राऊंडमध्ये मला ह्याच्यापेक्षा चांगलं काही ऑप्शन भेटतो का तो मला चेक करायचं आहे. चांगले ब्रांच भेटते का, चांगलं कॉलेज भेटते का हे मला बघायचं असेल तर मी काय करणार, नॉट फ्रीज बेटरमेंट करणार. यामध्ये नियम काय असतो की तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये एलिजिबल असता आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाता देखील. मग पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला काही बेटरमेंट किंवा चांगलं काही ऑप्शन भेटला, मग तो ब्रांच असू दे चांगली, मग एखादं कॉलेज असू दे चांगलं, मग काय होतं की तुमचं आधीच्या राऊंडचं जे कॉलेज होतं ते निघून जातं आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जे बेटरमेंट झालेलं आहे, बेटरमेंट म्हणजे काय ह्याच्यापेक्षा चांगलंच भेटलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. आणि इन केस सपोज तुम्ही ह्या राऊंडला आधीच्या राऊंडला बेटरमेंट नॉट फ्रीज सिलेक्ट केलेलं आहे आणि पुढच्या राऊंडला जाऊन तुम्ही पार्टिसिपेट केलं आणि तुम्हाला काहीच नाही भेटलं, मोकळी गेली ती राऊंड तो, तर तुम्हाला जे मागच्या राऊंडचं कॉलेज होतं ते रिटर्न होतं. म्हणजेच की तेच तुम्हाला परत भेटतं. म्हणजेच काय की जर भेटलं तर घ्यायचं, नाही भेटलं तर मागच्या राऊंडचं तुम्ही जे बेटरमेंट केलेलं आहे, नॉट फ्रीज केलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. समजलं नसेल तर परत मागं जाऊन परत ऐका आहे. ओके, तर जे विद्यार्थी त्या ठिकाणी कॅप राऊंड 1 नंतर ॲटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज करतात त्यांना ॲडमिशन घ्यावंच लागणार, ते पुढच्या राऊंडला एलिजिबल असतात. जे बेटरमेंट करतात ते पुढच्या राऊंडला जाऊ शकतात आणि ते ऑप्शन फॉर्म देखील पुढच्या राऊंडमध्ये भरू शकतात. सांगतो पुढे. आता चला 10व्या टप्प्यावरती जाऊया. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 1. इथे त्यांनी नोट्स दिलेले आहेत. बेसिकली काय आहे की जे विद्यार्थ्यांनी ॲटो फ्रीज केले आणि सेल्फ फ्रीज केले त्यांना जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे कॉलेजमध्ये, हा त्याचा अर्थ आहे. सो कॅन्डिडेट हू ॲक्सेप्टेड द सीट ॲज पर द 9C and 9D. आता बघूया 9C and 9D काय आहे. 9C म्हणजेच की ॲटो फ्रीज आणि 9D म्हणजेच की त्या ठिकाणी सेल्फ फ्रीज. हे ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे मस्ट रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजेच की त्यांना कंपल्सरी त्या जे कॉलेज भेटले त्या ठिकाणी व्हिजिट करावं लागेल, रिपोर्ट करावं लागेल आणि त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागेल. याचा अर्थ होता असा. पुढे काय म्हणतात, द इन्स्टिट्यूट शॉल व्हेरीफाय द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तो विद्यार्थी आलाय त्या विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटने डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे अँड अपलोड द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन सिस्टम. तो जो विद्यार्थी आलाय ॲडमिशन घ्यायचं त्याचे ॲडमिशन घ्यायचं आणि ऑनलाईन सिस्टमला अपडेट करायचं थ्रू इन्स्टिट्यूट लॉग इन. हे त्या ज्या कॉलेजकडे इन्स्टिट्यूट लॉग इन असतं इमिडिएटली लगेचच त्याच दिवशी. पण कधी माहिती आहे का, हे कॉलेजेस तुम्हाला ॲडमिशन कधी देणार, तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेऊन याल, फीज घेऊन याल, तुमचे हे जे CETचे आता तुम्ही सगळे जे ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात ते वर जे FC सेंटरमध्ये सेल्फ व्हेरिफिकेशन केलं त्याचं असेल किंवा तुम्ही ते सीट ॲक्सेप्टन्स करताना फी भरतात ते असेल, ते सगळे डॉक्युमेंट जे काय असेल सगळं घेऊन, मेन म्हणजे फी घेऊन तुम्ही जेव्हा जाता आणि ती फील करता ते सगळं झाल्यानंतर शेवटी तुम्हाला ते कॉलेजमध्ये ॲडमिशन देतात. अँड शॉल इश्यू द जनरेटेड रिसिप्ट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन अँड फी पेड रिसिप्ट टू द कॅन्डिडेट. काय म्हणतात ते की तो विद्यार्थी आला तुमच्याकडे तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन द्यायचं आहे आणि काय काय द्यायचं आहे तर सिस्टम जनरेटेड रिसिप्ट, पावती की मला ॲडमिशन भेटलं तुमच्या कॉलेजमध्ये, कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन आणि फीज पेड केल्याचं रिसिप्ट हे तुम्हाला घ्यायचंच आहे. लक्षात ठेवा. काय कराल, कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घ्यायला जाल शेवटी कुठल्याही राऊंडला जावा त्यावेळेस तुम्हाला सीट कन्फर्मेशन तुमची म्हणजेच की बघा काय म्हणले, कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशनची रिसिप्ट आणि तुमचे फीज पेडची रिसिप्ट त्या ठिकाणी 100% घ्यायची आहे, ती घ्यायला विसरायचं नाही. इफ इट इज फाउंड दॅट द सीट allotted to the candidate is on the false claim made in the application by candidate, then institute shall not admit such a candidate and such candidate shall raise the grievance by his or her login. म्हणजेच काय की समजा इन्स्टिट्यूटला जाणवलं किंवा सापडलं की ह्या विद्यार्थ्याने चुकीचे दावे करून, चुकीचे डॉक्युमेंट देऊन, चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे, तर ते इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी तुम्ही त्याला ॲडमिशन देऊ नका असं CET सेल सांगते. मग तो विद्यार्थी पुढे ग्रीव्हन्स करू शकतो, पुढे त्या ठिकाणी तक्रार मांडू शकतो. बेसिकली या 10व्या टप्प्यात काय करायचं आहे, तुम्हाला जर सेल्फ फ्रीज ॲटो फ्रीज झाला असेल तर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचे, संपला विषय. पुढचा टप्पा आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 3. मी तुम्हाला मागे कॅप राऊंड
कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड 2 आहे. तर मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅप राऊंड 1 संपल्यानंतर तुमचं ॲडमिशन वगैरे होईल. तुम्ही सिलेक्ट कराल फ्रीज, बेटरमेंट, नॉट फ्रीज वगैरे सगळं. आणि मग काय होईल, ॲडमिशन वगैरे झाल्यानंतर प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स. आता समजा राऊंड 1 मध्ये प्रत्येकाने ॲडमिशन घेतलं असेल असं होणार नाही. काही जण, बरेच जण बेटरमेंट करतील, काही सेल्फ फ्रीज करतील, काहींना काहीच भेटणार नाही. असं सगळ्या गोष्टी होतात. मग जे ॲडमिशन घेतात, जे बेटरमेंट करतात ते सगळं फील होतं. जे ॲडमिशन घेतात आणि बेटरमेंट करतात त्यांच्या सीट त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये फील केल्या जातात, त्या भरतात सीट्स. मग काय होतं की पहिल्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी किती ॲडमिशन झाले किंवा किती लोकांनी बेटरमेंट केलं वगैरे ते धरून सगळं एक व्हॅकंट सीट्स त्या ठिकाणी रिलीज केल्या जातात. किती सीट्स आता राऊंड 2 साठी उरलेल्या आहेत. मग आधी म्हटलेलं बघा तुम्हाला की राऊंड 1 मध्ये कॉलेज किंवा सीट भेटलीच पाहिजे. का? कारण की राऊंड 2 ला आणि पुढच्या जसं जसं जाईल तसं त्या ठिकाणी जे तुमचे हे आहेत सीट्स आहेत ते कमी कमी होत जातात. मग काय होतं की सीट मॅट्रिक्स निघतं. सीट मॅट्रिक्स निघाल्यानंतर पुन्हा तेच मग तुम्ही राऊंड 2 साठी त्या ठिकाणी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म, राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरता. आता या राऊंड 2 च्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला ऑप्शन एडिटचा असतो. समजा तुम्ही राऊंड 1 ला त्या ठिकाणी 200 कॉलेजेस, 100 कॉलेजेस किंवा 50 जे काही कॉलेजेस टाकलेले असतील त्यामधून तुम्हाला वाटलं की मला एखादं कॉलेज त्या ठिकाणी एडिट करायचं आहे तर करू शकता. फक्त राऊंड 2 मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी काय ठेवायची असते की राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे कॉलेज तुम्हाला आधीचं लागलेलं आहे, समजा तुम्ही बेटरमेंट नॉन फ्रीज केलेलं असेल तर आधी जे कॉलेज लागलेलं आहे किंवा आधी जे सीट टाईप लागलेले आहे ब्रांच कॉलेज त्याच्यापेक्षा चांगलंच त्या ठिकाणी पुढच्या राऊंडला तुम्ही टाकलं पाहिजे, ह्याची तुम्ही दक्षता घ्यायची. असं नको व्हायला की तुम्ही समजा कॉलेज तुम्हाला पहिल्या राऊंडला काहीतरी एक XYZ लागलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा पण खालच्या लेवलचं कॉलेज किंवा त्याच्यापेक्षा खालची ब्रांच तुम्ही परत पुढच्या राऊंडला टाकत आहात. असं जर झालं तर ते तुम्हाला 100% लागू पण शकतं आणि लागलं तर तुम्हाला ते घ्यावं लागणार किंवा पुढच्या राऊंडला जावं लागणार. आधी जे लागलेलं होतं ते निघून जातं. लक्षात ठेवा, ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, चूक करायची नाही दुसऱ्या राऊंडला. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2. आता विद्यार्थ्यांनी काय केलं, कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरला आणि मग कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट कळते की काय त्यांना कॅप राऊंड 2 ला भेटलं. ठीक आहे, मग त्यानुसार काय केलं जातं की विद्यार्थी परत निवडतात. काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट होते नाही होते, मग ते पुन्हा बेटरमेंट देखील सिलेक्ट करू शकतात. पुन्हा आता तेच आहे सगळं की तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन वगैरे करावं लागणार. हे पहिला मुद्दा तो आहे. दुसरा मुद्दा तुमचा ॲटो फ्रीजचा आहे. फक्त आता डिफरन्स इथं खूप मोठा आहे. पहिले 3 प्रेफरन्सेस तुमचे असतील आणि त्यातलंच तुम्हाला पहिल्या 3 तुमच्या कॉलेज लिस्ट मधले पहिले 3 लागले तर तुमचा ॲटो फ्रीज होऊन जाईल. त्यामुळे राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिले 3 कॉलेजेस असे टाकायचे की जे तुम्हाला लागले तर तुम्ही 100% ॲडमिशन तिथं घ्याल. ॲटो फ्रीज होतं कारण की. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पहिले 3 प्रेफरन्सेस लागले तर ॲटो फ्रीज होणार. दुसरा मुद्दा आहे त्यांचा की पहिले 3 प्रेफरन्सेस अदर दॅन आता हा सेल्फ फ्रीजचा मुद्दा आहे, नीट लक्षात घ्या की अदर दॅन फर्स्ट 3 प्रेफरन्सेस. आणि जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन जावं लागणार, तुम्हाला सीट एक्सेप्ट करावी लागेल जर तुम्ही सेल्फ फ्रीज केला असेल तर, आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही एलिजिबल नसणार. आता मुद्दा कळला दुसऱ्या राऊंडमध्ये काय आहे की पहिले 3 प्रेफरन्सेस ॲटो फ्रीजसाठी आहेत, ॲटो फ्रीज होऊ शकतात. आणि सेल्फ फ्रीज अदर दॅन 3 प्रेफरन्सेस, पहिले 3 सोडून दुसरे कोणतेही खालचे लागले त्यांनी तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तरी देखील तुम्हाला सीट एक्सेप्ट करावं लागणार आणि पुढच्या राऊंडला तुम्ही एलिजिबल नसणार. आता बेटरमेंटचा मुद्दा, तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून पहिले 3 कॉलेजेस ऑप्शन फॉर्म मधले सोडून जर तुम्हाला इतर काय भेटलं असेल आणि तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा आधीच्या राऊंडमध्ये तुम्ही ऑलरेडी बेटरमेंट केलेलं असेल आणि परत पुढच्या राऊंडसाठी देखील बेटरमेंट करायचं आहे तर पुन्हा बेटरमेंट करायची गरज नाही. एकदा केलं असेल तर परत करायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बेटरमेंट चूज करावं लागेल किंवा ते आपोआप देखील होऊन जाईल, कळेल आपल्याला हळूहळू पुढे. तर दुसऱ्या राऊंडचा मुद्दा कळला की तुम्हाला त्या ठिकाणी पहिले 3 प्रेफरन्सेस असे टाकायचे आहेत की जे लागले तर तुम्ही 100% घ्याल कारण की ते ॲटो फ्रीज होणार असतात. ओके, आता पुढच्या मुद्द्यावरती जाऊया की रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. आता दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲटो फ्रीज झालं किंवा ज्यांनी स्वतःहून सेल्फ फ्रीज त्या ठिकाणी केलं त्यांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागणार. कुठे? त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी. बघा इथे लिहिले 14B आणि 14C. 14B काय होतं की ॲटो फ्रीज होतं. कुठे आहे 14B? इथे आहे 14B ॲटो फ्रीज आणि 14C त्या ठिकाणी सेल्फ फ्रीज. तर तुम्हाला कॉलेजला जावं लागणार आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स फीज वगैरे पेड करून तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार. सीट
तुमचं एक्सेप्ट झालेलं आहे, तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे याची तुम्हाला रिसिप्ट घ्यायला लागणार. फीज पेडची देखील रिसिप्ट त्या ठिकाणी घ्यावे लागणार. ऍडमिशनच्या वेळीची एक गोष्ट सांगतो, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जमा करून घेतात, त्यांना ते सबमिट करावं लागतात, ते व्हेरिफिकेशन करतात आणि मग पुन्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तसेचे तसे देतात. त्यामुळे ऍडमिशनला जाताना तुम्ही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट ते तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट ते जमा करून घेतात ना, त्याचे पण एक ते रिसिप्ट देतात. ती रिसिप्ट जपून ठेवायची, कारण की ती तुमचे रिटर्न घेताना ती रिसिप्ट तुम्हाला लागते. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज ऑफ कॅप राऊंड 3. आता काय झालं, राऊंड 2 संपला, तर आता राऊंड 2 संपल्यानंतर राऊंड 2 मध्ये जे काही कोणी ऍडमिशन घेतले, कोणी बेटरमेंट केलं, त्यानुसार किती सीट्स आता उरल्या ते या ठिकाणी राऊंड 3 मध्ये तुम्हाला वॅकंट सीट मॅट्रिक्स कळतं. ओके, आता वॅकंट सीट्स कळल्या सीट मॅट्रिक्स थ्रू आपल्याला राऊंड 3 साठी. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 3. कॅप राऊंड 3चं त्या ठिकाणी जे ऑप्शन फॉर्म आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागतो. आता कॅप राऊंड 3 मध्ये काय आहे की 6 ऑटो फ्रीजला ऑप्शन असतात. तुम्हाला पहिले 6 पैकी लागले तुमच्या ऑप्शन फॉर्म मधून, तर ते 6 मधून कुठलं लागलं तर ऑटो फ्रीज होणार, असा नियम आहे. ओके, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला, मग तुमची अलॉटमेंट लागणार की कुठलं तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं, आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन तेच येतात की तुम्हाला सीट एक्सेप्टन्स करावं लागणार. त्या ठिकाणी जर पहिल्यांदा ऍडमिशन होत असेल तर व्हेरीफाय करावं लागणार सेल्फ डिक्लेरेशन वगैरे करून. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा परत तो मुद्दा, आता बी फर्स्ट 6 प्रेफरन्स मधलं कुठले लागलं राऊंड 3 मध्ये तर ऑटो फ्रीज होणार. त्यानंतर सेल्फ फ्रीज की तुम्ही स्वतः म्हणजे जे पहिले 6 आहेत ते सोडून तुम्हाला इतर कुठलं लागलं आणि तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर देखील तुम्हाला सीट एक्सेप्ट करावं लागणार. 2 मुद्दे इथं परत ऑटो फ्रीज झालं, म्हणजेच की पहिले 6 मधून कुठलं लागलं तर ऑटो फ्रीज, आणि स्वतःहून सेल्फ फ्रीज केलं तर तुमची सीट एक्सेप्टन्स तुम्हाला करावीच लागणार आणि तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नाही. बेटरमेंट पुन्हा तोच ऑप्शन, जर तुम्हाला बेटरमेंट करायची असेल, पहिल्यांदा लागला असेल, पहिल्या 2 राऊंडमध्ये काही नाही लागलं नाही तर तिसऱ्यांदा लागलेला आहे तिसऱ्या राऊंडला, तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. किंवा तुम्ही आतापर्यंत बेटरमेंटच करत आलेला आहात तर पुन्हा तुमचे बेटरमेंट तुम्ही जाऊ शकता. पुन्हा पैसे भरण्याची, ते सीट एक्सेप्टन्स वगैरे करण्याची गरज नाही, बेटरमेंट आपोआप होऊन जाईल. परत तुम्ही आता 4थ्या राऊंडला ट्राय करणार आहात. ओके, हा मुद्दा झाला. आता 20वा मुद्दा हा की तिसऱ्या राऊंडमध्ये जे ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज झालेले आहेत त्यांना कॉलेजला ऍडमिशनसाठी जावं लागणार आणि ते पुढच्या राऊंडला एलिजिबल असणार. त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे, तेच परत की ऍडमिशन घ्या, तुमची फी भरा, डॉक्युमेंट्स जमा करा, त्यानंतर जे ऍडमिशन कन्फर्मेशनचे रिसिप्ट घ्या, ऑनलाईन तुमची जी फी पेड आहे ते फी पेडची पण रिसिप्ट घ्या. तर त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 4. कॅप राऊंड 4 साठी आता किती सीट्स उरल्या, कुणी ऍडमिशन घेतले, कुणी बेटरमेंट केलं, त्याच्यानुसार किती सीट्स उरल्या ते कॅप राऊंड 4 साठी कळतं. म्हणजे तुम्ही कॅप राऊंड 4 साठी ऑप्शन फॉर्म भरता आणि तो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर कॅप राऊंड 4 ची त्या ठिकाणी जी सीट कुठली भेटली तुम्हाला त्याची अलॉटमेंट कॅप राऊंड 4 ची कळते. आणि आता महत्वाचा मुद्दा की कॅप राऊंड 4 नंतर पुढचा राऊंड नसतो, त्यामुळे ते पुढे काय म्हणतात बघा, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटेड इन द राऊंड 4 अँड अलॉटेड द सीट फर्स्ट टाइम शॉल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट. जे सगळे विद्यार्थी आहेत की जे राऊंड 4 मध्ये आले होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि द कॅन्डिडेट who have been allotted the seat first time in round 4 shall pay the seat acceptance fee through his or login by online mode. समजा असा एखादा विद्यार्थी असेल की त्याला पहिल्या 3 राऊंड मध्ये काहीच नाही भेटलं आणि आता पहिल्यांदा 4थ्या राऊंड मध्ये भेटलेला आहे, तर त्याला त्या ठिकाणी त्याचा जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी त्याला काहीच ऑप्शन होणार नाही. आता ऑटो फ्रीज नाही, एक्सेप्ट नाही, बेटरमेंट नाही, काय नाही, तर डायरेक्ट आता ती सीट घ्यावंच लागणार कारण की पुढच्या राऊंड आता कुठेला नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सीट एक्सेप्टन्स फी भरायची, सीट एक्सेप्ट करायची आणि पुढे जायचं. आणि जे समजा 4थ्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी बेटरमेंट करत आलेले आहेत, पुढच्या राऊंडला काहीतरी चांगलं भेटेल, पुढच्या राऊंडला काहीतरी चांगलं भेटेल, त्यांना आता परत सीट एक्सेप्टन्स करायची गरज नाही, तुमचं आपोआप त्या ठिकाणी सीट एक्सेप्ट होऊन जाईल. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कदाचित काहीतरी सेल्फ व्हेरिफिकेशन वगैरे करावं लागू शकतं, प्रिंट काढावे लागतील ह्याच्या सीट एक्सेप्टन्सच्या आणि ते सगळं घेऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. बघा इथं 25वा मुद्दा आहे. इथे जवळपास आता सगळ्याच कॅन्डिडेटला ते म्हणतात बघा, पार्टिसिपेंट कॅन्डिडेट्स टू होम द फर्स्ट टाइम अलॉटेड इज मेड ऑर गॉट बेटरमेंट. म्हणजे ज्यांना फर्स्ट टाइम 4थ्या राऊंड मध्ये काहीतरी भेटलं, 3 राऊंड त्यांना काहीच नाही भेटलं आणि 4थ्या राऊंडला भेटलं, किंवा ज्यांची बेटरमेंट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी. आणि इथं काय म्हणतात ते की नो बेटरमेंट अर्लियर सीट रिटर्न. 3 मुद्दे सांगतात ते की ज्यांना पहिल्यांदा त्या ठिकाणी सीट भेटली, ज्यांना बेटरमेंट भेटली
आणि ज्यांना काहीच नाही भेटलं पण बेटरमेंट केल्यामुळे मागच्या राऊंडची सीट रिटर्न झाली अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कॉलेजला इन्स्टिट्यूटला भेट देऊन ऍडमिशन घ्यायचंच आहे, कन्फर्म करायचं ऍडमिशन. दुसरा पर्याय नाही, कारण की पुढे राऊंड आता होणार नाहीत, 4च राऊंड आहेत. ओके, असं समजून चला की या ठिकाणी तुमची जवळपास राऊंड 4ची तुम्ही जेव्हा ऍडमिशनची स्टेप येते तेव्हा तुमची ऍडमिशन प्रोसेस संपलेली असते. पण काही अजून मुद्दे असतात बघा. इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म असतो, तर 2 सप्टेंबर 2025 ते 5 सप्टेंबर 2025 इथपर्यंत तुमचा राऊंड 4 संपलेला असतो. पण त्या ठिकाणी 25 जुलै 2025लाच त्या ठिकाणी मागच्या वर्षी इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म निघलेले होते. हे काय असतात की प्रत्येक कॉलेजमध्ये काही इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, समजा 20%, 10%, तर त्यानुसार त्या सीट्सचं जे ऍडमिशन आहे ते कॉलेज लेवल त्यांच्या लेवलला त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात. मग ह्याची माहिती तुम्हाला कुठून भेटेल, तर त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा न्यूजपेपर्समध्ये वगैरे दिलेले असते. तुम्ही त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईट बघत राहा. ओके, तर हे पुढचं आहे की ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. हे म्हणजेच काय की बेसिकली तुमचे जे हे ऍडमिशन होतात ना सगळे रिपोर्टिंग टू द ऍडमिशन, त्याच्या लिस्ट या इन्स्टिट्यूट्सकडे जातात. ओके, बेसिक आपला काय त्यात जास्त हे नाहीये, ही एक इंटरनल प्रोसेस असू शकते. इन्स्टिट्यूट 28वा मुद्दा आहे की इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकन्सीज आफ्टर कॅप. ओके, हा मुद्दा मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो. स्पॉट राऊंड असतात, त्या स्पॉट राऊंडसाठी म्हणजे कॅप राऊंडमध्ये समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स होत्या, तर 100 मधल्या 10 उरल्या, तर 4थ्या राऊंडपर्यंत त्याच्यात ऍडमिशन झालंच नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, ह्या 10 सीट्ससाठी स्पॉट राऊंड त्या ठिकाणी घेतला जातो आणि स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन होतं. स्पॉट राऊंड ऐकत आला असेल ना, स्पॉट राऊंड. तर त्याचे प्रोसेस काय असते, व्हॅकंट सीट्स वेबसाईट आणि न्यूजपेपरमध्ये त्या कॉलेजला डिस्प्ले करावे लागतात. ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कॉलेज लेवलवरती मागवावे लागतात आणि मेरिट लिस्ट बनवून कॅपचे जे रूल्स आहेत त्यानुसार त्यांना त्या ज्या सीट्स आहेत त्या फिल करावं लागतात, ते पण विथ गव्हर्नमेंट ऍडमिशन रूल्स सोबत. मागच्या वर्षी स्पॉट राऊंड झाले होते 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025च्या दरम्यान. तर 28 मध्ये काय आहे की कोणाला वाटलं की कॅन्सलेशन करायचं आहे सीटचं, त्यांनी फुल फीज रिफंड करायची आहे, तर त्याची लास्ट डेट आहे 13 सप्टेंबर. ही मागच्या वर्षी डेट आहे. पण कोणाला वाटलं की सीट त्या ठिकाणी मला ऍडमिशन कॅन्सल करायचे, तर तो विद्यार्थी करू शकतो. आणि सगळ्या प्रकारचे ऍडमिशन्स त्या ठिकाणी थांबवण्याची किंवा कम्प्लीट करण्याची लास्ट डेट, कट ऑफ डेट म्हणजे की लास्ट डेट जी आहे ती एक दिलेली असते. आता मागच्या वर्षीची डेट होती 15 सप्टेंबर, म्हणजेच की काय म्हणणं आहे त्यांचं की 15 सप्टेंबर मागच्या वर्षी डेट होती की तोपर्यंत सगळे डॉक्युमेंट सगळे ऍडमिशन त्या ठिकाणी संपवून टाकायचे, त्यानंतर कुठलं ऍडमिशन होणार नाही, लास्टची डेट. म्हणजे असं समजून चला की 15 सप्टेंबरला मागच्या वर्षी कॉलेजेस सुरू व्हायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि इथे आहे की फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा. हे इन्स्टिट्यूटसाठी आहे, आपल्यासाठी नाही. तर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही डेटा आला, कोणी ऍडमिशन घेतलं वगैरे सगळ्या गोष्टी, ते पण त्यांना 15 सप्टेंबर 2025ला मागच्या वर्षी डेट आहे तोपर्यंत द्यावं लागतं. तर हे होते सगळे ऍडमिशन प्रोसेसचे टप्पे. पर्सनल गायडन्स हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. काही डाऊट असेल एवढं सगळं सांगून देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.